केल्याप्रमाणे सभापती महोदय, कुठल्याही राज्याच्या विकासामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही महत्त्वाची असते आणि सुदैवानं महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था गेल्या 60-70 वर्षामध्ये चांगली असल्यामुळे या राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखलं जातं। आता पोलीस भरतीच्या अनुषंगानं आपण ज्या रिक्त जागांचा विषय इथं निघालेला आहे, सन्माननीय गृहमंत्र्यांचे मला धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे की गेल्या 50-60-70 वर्षामध्ये आकृतीबंद झाला नव्हता। आकडेवारी आपल्याकडे कधी गृह खात्याकडे नव्हती। आपण अंदाजे सांगायचो की ही एवढी आकडेवारी एखाद्या युनिटची, परंतु परवा तुम्ही जून मध्ये तो आकृतीबंद राज्याचा केला आणि त्यामुळे किमान आता पोलिसांची पदसंख्या आपली किती आहे आणि किती नाही आहे हे किमान आता कळणं शक्य होईल। माझे स्पेसिफिक 2-4 प्रश्न आहेत। मी विक्रम काळेंसारखं डेव्हलप करणार नाही प्रश्न। मी गुरुजी नाही, त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण परवा 11 डिसेंबरला आता GR काढला की 8000 प्रशिक्षणाच्या 10 सेंटर्स मधले 5000 ची संख्या वाढवायचा निर्णय आपण अगदी परवा दिवशी 11 डिसेंबरला घेतलेला आहे। अत्यंत चांगला आहे, कारण की इकडे 17000 आपण मागच्या वर्षी भरती केली, त्यातल्या 9000 प्रशिक्षणाला गेलेत, अजून 8000 प्रशिक्षणाअभावी बाहेर आहेत अशी परिस्थिती आपल्या। ह्या सगळ्यांना एका वेळी प्रशिक्षण आपल्याला देता आले पाहिजे PTS मध्ये, हा उद्देश त्याच्यामध्ये। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 5000 ची वाढीव क्षमता करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी देणं आवश्यक आहे। नाहीतर आम्ही GR काढू, तिथं जागा आणि व्यवस्था हे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर ह्या गोष्टी घडणार नाहीत, हे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे। वेकन्सी 22-23 च्या माझी दुसरी एक विनंती, आपण कोविडमध्ये एक निर्णय घेतला की डिसेंबर 23 पर्यंत वयाच्या अटीची शिथिलता डिसेंबर 23 पर्यंत दिली, परंतु आपण जाहिरातच काढलेली नाही। आज देखील आपण निर्णय घेतला तर डिसेंबर 23 च्या आधी जर जाहिरात आपल्याला काढता आली तर या मागच्या लाखो मुलांना त्याचा फायदा होईल। नाहीतर ही 2 वर्षाची जी सवलत आपण दिली होती डिसेंबर पर्यंतची, त्या सवलतीचा फायदा या मागच्या लोकांना त्या ठिकाणी होणार नाही, कारण की वेटिंग मधले आपण घेऊ शकत नाही इतर ठिकाणी। ती मागणी आहे मुलांची, परंतु ते करू शकत नाही याची जाणीव मला देखील आहे। परंतु किमान या 2 वर्षाच्या आत मग डिसेंबरचं तुम्ही जाहिरातीपर्यंत वाढवता येते का, म्हणजे किमान या मुलांना ती संधी त्या ठिकाणी मिळू शकेल। मुंबईमध्ये परवा पेपर फुटीच्या संदर्भातल्या बातम्या आल्या, पेपर आत आल्यानंतर फुटला हे आपल्याला देखील त्या ठिकाणी माहिती की आतून तो पेपर बाहेर गेला। आणि म्हणून एक व्यवस्था आहे, BPS असेल, टीसही मध्ये प्रॉब्लेम आले तो भाग वेगळा, परंतु एक ज्या पद्धतीने GE आणि नीटच्या परीक्षा होतात, जॅमर लावून परीक्षा सेंटर्स मध्ये होतात, तसा एक प्रयोग प्रायोगिक तत्वावर लगेच होऊ शकणार नाही। जॅमर लावणं आणि ती इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं शक्य नाही, परंतु प्रायोगिक तत्वावर किमान करता येईल का हा प्रयत्न करावा। दुसरं, आपण आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये MT डिपार्टमेंट आपलं वेगळं आहे, आपलं वायरलेस डिपार्टमेंट वेगळं आहे, परंतु सायबर आता एक मोठा क्राईम आपल्याला झालेला आहे। आज सायबरमध्ये काम करणारी टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड असणारी मुलं खाजगीमध्ये 18 आणि 20 हजारला नोकरी करतायत, आपण इथं कॉन्स्टेबलला 30,000 रुपये पगार देतो। माझी विनंती आहे फडणवीस साहेब की या वायरलेसच्या अंडर, मी तो प्रयत्न केला होता, पुढे गेलं नाही, वायरलेसच्या अंडरच सायबरचा डिपार्टमेंट आपल्याला एक्सक्लुझिव्ह जर करता आला तर त्या नोकरी लागणाऱ्या माणसाला कळेल की बाबा मी सायबरमध्येच आयुष्यभर काम करायचं। आज आपण काय करतो, युनिट मधला माणूस त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड बघून त्याला सायबरची जबाबदारी, मग डिटेक्शन असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, ही जबाबदारी देतो। त्याच्याऐवजी मी आयुष्यभर सायबरमध्ये करा, हे वाढत राहणार आहे सायबर क्राईम आपल्यावर, कारण की आपलं सायबर विंग आहे, परंतु तिथं रोजंदारीवर आपली कॉन्ट्रॅक्टवर माणसं आहेत, आपली परमनंट माणसं नाहीत। वर्ल्ड ट्रेड सेंटरला आपणही भेट दिलेली आहे, मी बऱ्याचदा गेलो नाही। तर मला वाटतं या वायरलेसच्या अंडर जर आपल्याला 2 विषय घेता आले, एक CCTVची यंत्रणा, कारण की आज CCTV आपण सगळीकडे बसवलेले आहेत, ती एक मी दुसरी लक्षवेधी दिली होती परंतु ती आलेली नाही, तोही विषय मी आपल्यासमोर मांडतो या निमित्तानं। CCTVचा कायदा आपल्याकडे नाही। आज आपण अनेकदा बघतो, म्हणजे यात राजकारण कुठलंही नाही, आज एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसलेलं फुटेज बाहेर जातं, खाजगी फुटेज बाहेर जातं, ह्याला बंधन आपण आणणार आहोत का नाही या राज्यामध्ये? ठीक आहे, प्रत्येकाचं खाजगी आयुष्य असतं। आज रेस्टॉरंटमध्ये कोण जेवायला बसलं त्याचं फुटेज बाहेर जातं, हे देखील कुठं तर थांबणार। CCTVवरचं नियंत्रण, त्याचा कायदा, त्याचा फुटेज कुणाला मिळणार? जसं आज फोन टॅपिंगच्या बाबतीत आपला नियम आहे की सेक्रेटरी ICSच्या अंडर आपण निर्णय घेतो आणि मगच फोन टॅपिंगची परवानगी आपण कायद्याने देतो,
तसं सीसीटीव्ही फुटेज, कारण की ह्याचा विस्तार वाढत चाललेला आहे. आज सगळीकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत. आज आपण बघतोय की टोल नाक्यावर देखील खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे लोक बसवत आहेत, म्हणजे पक्ष बसवत आहेत आणि त्याचं फुटेज आणून आपल्याला आज मिळते की हे असं घडतंय तसं घडतंय. ह्याला आपण काहीतरी बंधन आणणार आहोत का नाही? उद्या कोणी याचा वापर करेल? उद्या याची प्रायव्हसी ऍक्ट, प्रायव्हसीवर बंधन येणार आहे. आणि म्हणून हा प्रश्न नव्हता, परंतु ती लक्षवेधी नसल्यामुळं आपण त्याचं उत्तर समर्पकपणे देऊ शकाल याची मला खात्री असल्यामुळं तो प्रश्न मी इथं मांडलेला आहे. परंतु या 2-3 गोष्टी पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला नेता येतील, परीक्षेच्या संदर्भात कसा हा निकाल लावता येईल, आणि डिसेंबरचा विषय जो मी बोललो ज्याच्यामुळं बाकीच्या मुलांना त्या ठिकाणी फायदा होईल, या दृष्टीनं काय करता येते का? सिलेबसमध्ये चेंजेस आपण आता इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. परंतु माझी विनंती आहे की 9 महिन्याऐवजी 3 महिने अजून या बाकीचा एक कोर्स आपल्याला देता येईल का या सगळ्या कॉन्स्टेबल्सने, याचा विचार करा. मी मुद्दे सांगितले. माजी मंत्री होते, थोडं द्यायला पाहिजे ना, असं काय करताय? सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत. पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण 1976च्या आकृतीबंधावर आपला पोलीस विभाग चालला होता. आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृतीबंध तयार केला. त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन, 2 पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे, एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजेत, असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे. कारण गेले 20-25 वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृतीबंध केला पाहिजे. पण आता तो नवीन आकृतीबंध या ठिकाणी झालाय. कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास 23,628 पदं ही आपण भरली, जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे. इतकी पदं आपण कधी भरलीच नाही. परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती 8,400 लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो, अशी क्षमता आपली होती. आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं. ती क्षमता वाढ केलेली आहे. आणि सतेज पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्या पुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल. एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे. तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया. आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका. पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर. असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ. आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत. खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो. आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत. पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाही तर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील त्याचा फार फायदा होतो असं नाही. पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्यांचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो. त्यामुळे आपण असं सांगितलं असं काही जॅमर वगैरे लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल. सायबरच्या संदर्भात आपण आता महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो. नुकतंच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक्स, सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो.
आणि यांचं सगळ्यांचं ऑनबोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आत्ता सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्याचं इंटिग्रेशन करतो आणि एक अतिशय फास्ट रिस्पॉन्स टाइम आपण तयार करतो. कारण आपल्याला माहिती आहे की यातला सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्स टाइम आहे. एखाद्याचा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला आणि 3 तासात तो आपण जर डिटेक्ट करून ते पैसे अडवू शकलो तर ठीक आहे, नाही तर अलीकडच्या काळामध्ये ते देशाच्या बँकेतनं विदेशाच्या बँकेत जाऊन अशा बँकेपर्यंत ट्रान्सफर होत जातात की ज्या देशामध्ये आपली ट्रिटी नाही, म्हणजे जिथनं आपण तो पैसा परत आणू शकत नाही. आणि म्हणून आपण हा जो प्लॅटफॉर्म आता तयार करतोय हा अतिशय डायनामिक अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. मुळात ज्यावेळेस माननीय देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले गृह सचिव आणि गृहमंत्री यांची परिषद घेतली होती तेव्हाच आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं की त्या संदर्भातला एक प्रेझेंटेशन आपण करावं. आणि ते प्रेझेंटेशन आपण तिथे केल्यानंतर त्यांनी आता इतर राज्यांनाही सांगितलंय की अशा प्रकारचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म हा तुम्ही तयार करा. आज आपल्याला अनेक वेळा आता जसं सोशल मीडिया साईट्सवर अनेक वेळा प्रॉब्लेम येतो की कोणीतरी एखाद्याची धार्मिक भावना भडकवणारा एखादा पोस्ट टाकून देतं आणि मग आपल्याला सर्टकडे जावं लागतं. सर्ट नंतर मग ते समजा ती US मधल्या सर्व्हरमध्ये असेल तर ते तिथे कळवतात. मग तिथे शनिवार रविवार असला तर शनिवार रविवारी ते लोक काम करत नाही, इकडे दंगली होऊन सगळं मोकळं होऊन जातं ती पोस्ट उडतपर्यंत. तर या सगळ्या रिस्पॉन्स आता आपणच देऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण सायबरची तयार करतोय. आणि ही तयार करताना 2 प्रकार याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञान हे रोज बदलतं आणि आपल्याकडे सरकारमध्ये दुर्दैवाने एकदा एखाद्या व्यक्तीला आपण भरती केलं की तो काही रोज अपग्रेडेशन करायला तयार नसतो आणि त्याला परीक्षा दे म्हटलं किंवा तू प्रशिक्षण घे म्हटलं की मग अनेक वेळा युनियन्स सांगतात की बाबा आता आम्ही या वयात प्रशिक्षण घ्यायचं का. पण सायबरचं एकूण जे काही वर्ल्ड आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे, पेटेंट रोज बदलत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरव्हेन्शन्स रोज बदलत आहेत. आणि म्हणून एक ड्युएल मॉडेलवर आपण तयार केलाय. यातला काही काम हे आउटसोर्सिंगने होईल आणि काही काम हे आपल्या लोकांना आपण जवळपास 1000 लोकांना प्रशिक्षित करून आणि त्यांचा एक फोर्स आपण तयार करू, एलिट फोर्स सारखा एक फोर्स तयार करू. कारण फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे म्हणजे ज्याला अलीकडच्या काळामध्ये जेनझी म्हणतात किंवा मिलेनियम जनरेशन म्हणतात, आता आपल्याकडे जी भरती होतीये ती या वयोगटातली भरती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागली आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे अगदी शिपाई स्तरावरही जे आहेत ते शिकलेले देखील आहेत, ते थोडं टेक्नॉलॉजी हँडल करणारे आहेत, मोबाईल किंवा सोशल मीडिया हँडल करणारे आहेत. तर अशा लोकांना निवडून 1000 लोकांना प्रशिक्षित करायचं आणि त्याचा एक फोर्स आपला उभा करायचा, जेणेकरून हे जे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातलं जे वाढतं प्रमाण आहे तर त्याही संदर्भात आपण अतिशय ठोस पावलं उचलण्याचं ठरवलंय. आणि एक आपण त्याच्यात अशी सूचना केली की याला तुम्ही वायरलेसच्या अंडर आणावं, त्याचा जरूर विचार करू. पण आता काय होतंय की विशेषतः वेगवेगळे जे युनिट्स आहेत त्या युनिट्समध्ये क्राईम युनिटच्या अंतर्गत आपण हे ठेवलेलं आहे. कारण याचा संबंध अनेक वेळा जो काही क्राईम असतो त्या क्राईमचा एक भाग सायबर क्राईम असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये मग एक डिस्कनेक्ट येऊ नये असा विचार करून आपण त्याला क्राईमच्या अंडर ठेवलेला आहे. तथापि आपण जे सांगितलं त्याचाही विचार आपण निश्चितपणे करू. आणि सीसीटीव्हीच्या संदर्भात आपण जे सांगितलंय ती चांगली सूचना आहे. त्यामुळे या संदर्भात भले कायदा नाही पण काही नॉर्म्स या तयार करता येतील का, विभागाला सांगण्यात येईल की आज तसं अपेक्षित हेच आहे की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनी मागितल्यानंतरच सीसीटीव्हीचं फुटेज दिलं पाहिजे. परंतु ते कोणी कोणाचं घेऊन जातं आणि काही करतं, त्यामुळे या संदर्भातले काही नॉर्म्स तयार करता येतील का या संदर्भातली सूचना गृह विभागाला दिली. ठीक आहे, मला असं वाटतं लक्षवेधी समाधान झालेलं आहे सगळ्यांचं. तर श्री धीरज लिंगाडे, जगताप साहेब काय नाही सविस्तर मांडलं त्यांनी, झाली तर अधिक चांगलं करता येईल. आपल्या सभागृहाचं तेच वैशिष्ट्य आहे. सभापती महोदया, हा प्रश्न फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नाही, कारण एकंदरीत याची प्रश्नाची व्याप्ती मग ती भरती, पोलीस भरती आणि बाकीच्या सगळ्या त्याच्याशी संबंधित आहे. एक्स्ट्रा फोर्स थोडक्यात सांगायचं, जसं आपण आता सांगितलं की आपल्याला आहे त्या फोर्समध्ये हे सगळं करता येत नाही, कारण आपली हे संख्या कमी आहे. मागच्या अधिवेशनामध्ये आपण आश्वासित केलं होतं आम्हाला की कॉन्ट्रॅक्च्युअल भरती ही होणार नाही, आपण तसं आश्वासित केलं होतं.
मध्यंतरी वृत्तपत्राची जर बातम्या जर विश्वास ठेवला तर वृत्तपत्रामध्ये असं आलं होतं की कॉन्ट्रॅक्च्युअल भरती सुरू होईल म्हणून, परंतु आमचा तुमच्या शब्दावर जास्त विश्वास आहे, म्हणून परत एकदा ते रिअश्युअर करा की अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्च्युअल भरती होणार नाही. आपण एक टेम्पररी ज्याला म्हणतो एक गॅप जी टायमिंगची आहे त्याच्यासाठी आपण असं सांगितलं होतं की आतापर्यंत झालेले 7 ते 8 हजार पोलीस शिपायांच्या सगळ्या ज्या टेस्ट असतील वगैरे वगैरे त्याला जेवढा वेळ लागतो वर्षभराचा काळ 12 ते 15 महिन्याचा आपण म्हणालो होता, त्या काळामध्ये आपण काही टॉप गॅप ही जी असते ती व्यवस्था करतो असं आपण आश्वासित केलं होतं. परंतु ते करताना ते कॉन्ट्रॅक्च्युअल ज्याला म्हणतो आपण की ते बाहेरचे कोणतरी ते रिक्रूट करतील पोलीस असं होता कामा नये असा मी प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याला आपण उत्तर दिलं होतं की तसं होणार नाही. त्याचं मला अश्युरन्स पाहिजे. दॅट इज नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की सायबर क्राईमच्या बाबतीत जगभरामध्ये हा एक मोठा महाराक्षस म्हणूनच समोर उभं राहिलाय. जेवढ्या आपण नवनवीन टेक्नॉलॉजीज नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला समोर येतंय तितकं ते आव्हानात्मक होतंय, त्याच्या फायद्यापेक्षा त्याचं नुकसानच किती तरी प्रमाणात होतंय. परंतु ते इतकं बोकाळलंय आता समाजामध्ये देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये, त्यामुळे त्याला आपण थांबवू शकत नाही. परंतु त्याला डिटरंट काय आपण करू शकतो यासाठी जी सायबर व्यवस्था आपण जे करताय त्याचं स्वागतच आहे. परंतु हे करत असताना मला असं वाटतं की याच्यामध्ये पूर्णतः शिक्षित असलेलाच माणूस हे सगळं करू शकतो. मी माझ्याबद्दल सांगतोय, मला इतर माझे सगळे सहकारी त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात. या सगळ्या प्रश्न घ्या. हे पण काय माहितीये, मी 100 वेळा प्रत्येकाला संधी दिली ना तरी मी एकदा अडवलं की तुम्ही सगळे रागवता माझ्यावर. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की काय पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारा नाही, पण आपल्याला मराठा आरक्षणावर चर्चा 3:30ला करायची होती. प्रश्न विचारा, त्यांना प्रश्नच विचारतोय, स्पष्टीकरण आहे सगळं. मी त्यांना प्रश्नच विचारतोय. म्हटलं ते कारण वृत्तपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही, परंतु आपल्याकडनं ईश्वर हा एक प्रश्न विचारला. हा प्रश्न असा आहे की तुम्हालाही सभापती महोदया माहिती आहे की मी माझं सांगितलं की मला माझ्या मोबाईलमध्ये ठराविक 4-5 गोष्टी माहिती आहेत, परंतु 400 गोष्टी त्याच्यातल्या आहेत ते आमची मुलंच आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न, पण आमची काही शिकण्याची काही इच्छा राहत नाही. माझा सांगण्याचा तात्पर्य असं आहे की हे सगळं तंत्रज्ञान जाणणारा असा तो फोर्स तयार झाला पाहिजे. नाहीतर परत एकदा आपण एखादा फोर्स तयार करतो, जे अनेक फोर्स आपण तयार केले ते काही कालावधीपुरते उपयोगी होतात, परंतु नंतर कालांतराने ते अतिशय आपल्या डोक्यालाच वेगळा ताप होतो की काय असं होता कामा नये. यासाठीची काय व्यवस्था आपण त्याचा विचार केला आहे का? पहिला प्रश्न माननीय भाई जगतापांनी जो विचारला आहे, तर मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की पोलीसमध्ये कंत्राटी भरती नाही. केवळ आपल्याकडे जी काही एक 23,000 आता आपण लोकांना प्रशिक्षित केलं, कारण 2 वर्षामध्ये आपण 2 वर्ष आपली भरतीच झाली नव्हती. 23,000 लोकांना आपण भरती केलं, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून आपण प्रशिक्षणाची व्यवस्था वाढवली. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपलं जे महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळ आहे तिथले कर्मचारी हे आपण आपल्या पोलिसांमध्ये त्या ठिकाणी घेतो. आता ही बातमी का आली ते आपल्याला सांगतो की आपण जेव्हा त्यांना पोलीसमध्ये घेतो तर त्यांचा पगार कुठनं देणार, तर त्यांच्या पगाराचा GR काढावा लागतो, म्हणजे वित्त विभाग त्याला मान्यता देते. तसा आपण GR काढला. तो GR काढल्याबरोबर कोणीतरी बातमी छापली की बघा कंत्राटी पोलीस भरती होते. ही कुठली कंत्राटी पोलीस भरती नाहीये, तर महाराष्ट्र पोलिसांचं जे सुरक्षा महामंडळ आहे त्याचे लोक 1 वर्षाकरता 11 महिन्याकरताच आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे कुठेही कंत्राटी भरती त्याच्यामध्ये होणार नाही. दुसरा जो प्रश्न आपण मांडला तो खरंच आहे. रोज मी मगाशी सतीश पाटील साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की आता एक आपल्याला फायदा काय होतोय, आता आपण ज्या लोकांना ज्यांची भरती आपण केली, आता समजा यावर्षी केली 2022 मध्ये 23 मध्ये, तर ही जे काही तरुण आहेत हे एकतर मिलेनियन जनरेशनचे किंवा जेनझीचे लोक आहेत, म्हणजे हे 2000 साली जन्माला आलेले, 98 साली जन्माला आलेले, 2002 साली जन्माला आलेले. त्याच्यामुळे हे तंत्रज्ञानासोबत जन्माला आले. म्हणजे आपल्याला जे मोबाईल वापरणं शिकावं लागलं ते शिकतच हे मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा फायदा घेऊन
असे जे आपले आता पोलीस कर्मी आहेत यातल्या 1000 लोकांना पुढच्या काळामध्ये आपण पूर्णपणे प्रशिक्षित करणार आहोत आणि मग त्यांचा म्हणजे ही जी काही सायबर फोर्स म्हणून आपल्याला उपयोग करायचा आहे असा प्रशिक्षित फोर्सचा उपयोग हा आपण करू आणि काही पदं अशी असतील की ज्याच्यामध्ये अॅनालिस्टचं पद आहे समजा तर ते आउटसोर्स असेल कारण त्याच्यावर आपल्याला सातत्याने बदलणारी टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्याच्यावर परमनंट लोक देखील येत नाही तर अशा प्रकारचं मॉडेल आपण तयार केलं आहे त्यामुळे प्रशिक्षित लोकांचाच फोर्स आपण तयार करतो सतेज पाटील बोला 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 तुम्ही फार फेवरिट आहात पण एक सूचना फक्त महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीने माझी एकच सूचना आहे त्यातला वेंडर सेंट्रिक होणे एवढं आपण स्वतः लक्ष घालावं जसा 102 प्रकल्प आपण महिंद्रा टेकनं अत्यंत उत्कृष्टरित्या केला देशातला पारदर्शक प्रोजेक्ट म्हणून आता 102 कडे आपल्या राज्यातला बघितलं जातं तसं हा कारण की हा मोठा प्रोजेक्ट आणि लाईफ लॉंग राहणार आहे पुढचे 50 वर्ष या प्रोजेक्ट राहणार माझी एवढीच विनंती आहे की वेंडर सेंट्रिक होणे एवढं लक्ष घालावं अतिशय योग्य आपण भूमिका मांडली आणि म्हणूनच आता आपण तयार केल्यानंतर आणि आता जगातल्या म्हणजे आता जो जगातल्या आता प्रीबिड झाली तिची जगातल्या बेस्ट 18 कंपन्या म्हणजे मग महिंद्रा टेक महिंद्रा असेल टाटा असेल L&T असेल या सगळ्या जगातल्या बेस्ट कंपन्या आलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याही सूचना आपण आता याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो काय पेटेंटेड प्रोडक्ट्स आहेत तर ते त्यांनाही माहिती आहे त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते जे पेटेंटेड प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला म्हणजे कोणी त्याचा जो कोणी तयार करेल प्लॅटफॉर्म त्याला त्यांच्याचकडनं घ्यावे लागतील पण बाकी सगळे ओपन सोर्स आहे कुठेही आपण वेंडर ड्रिव्हन अशा प्रकारचं काम त्याच्यामध्ये केलेलं नाही आणि म्हणूनच एवढा मोठा त्याला प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे